दम नाही म्हणली बाई है ना का हेज बाई म्हणली दम नाही. सुंदर असा छेर आहे, आवडलं तर टाळ्या वाजवा. तिच्या ओठाला लाली, गालाला पावडर साजते कधी कधी. गालाला पावडर, ओठाला लाली साजते कधी कधी. हिनं गायलेली गाणे गाजते कधी कधी. अरे गांजर खाय त्याला पार काय आणि गध्याला गुळाची चव काय, म्हणून ही गांजराची पुंगाणी वाजते कधी कधी. म्हणून आणि टिंकू पिया अरे लो झाला माझा मोबाईल चार्जर हवा. सुंदर असा विषय रे हो. जर बाईनं पहिल्यापासून एक चार्जर ठेवला असतं तर सॉकेट खराब झालं नसतं. बाई गाणं पाहताय का? पण बाईला तरी 1 मिनिट त्या मोबाईल पासून होत नाही. अरे 1 मिनिट होईना मोबाईल वाचून. 1 मिनिट जाईना याचा मोबाईल वाचून. 1 मिनिट जाईना बाईचा मोबाईल वाचून. अनहोल मोठं केलं पिना होल मोठं केलं पिना होल मोठं केलं पिना होल मोठं केलं पिना. 1 मिनिट जाईना हिचा मोबाईल वाचू. 1 मिनिट जाईना हिचा मोबाईल वाचू. वाईट नाही. पहिल्यापासून जर एक चार्जर वापरला असतं तर इकडं तिकडं तोंड घालायचं पाळी आली असती का बाई? अरे 1 मिनिट जाईना हिचा मोबाईल वाचू. 1 मिनिट जाईना हिचा मोबाईल वाचू. अनलय मोठं होल झालं पिना लय मोठं होल झालं पिना लय मोठं होल झालं पिना लय मोठं होल झालं पिना. पुन्हा एक मुकडा आहे ह्यात चालू आहे दादा. कारण काय ही चार्जरचं 3 महिने गॅरंटी, काहीची 4 महिने गॅरंटी, काहीची लय झालं 6 महिने गॅरंटी. बाई मुकडा आहे का? अरे चार्जरात माझ्या लय पावर हाय. क्या बात है बाबा. खरं तर बाईनं लावून पाहिलं नाही. कारण अरे चार्जरात माझ्या लय पावर हाय पावर हाय. आणि एकदा लावलं तर बॅटरी फुगत. 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 बाई असं चार्जर एकदा चार्जिंग केली की 9 महिने चार्जिंग करायचं काम नाही, गॅरंटी आहे. क्या बात आहे. असंही माहिती. आणि ते उसाच्या रसाचं पुन्हा रस 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 प्यायले म्हणलं. बाई खोटं बोलती. माझ्या शेतात ऊस नाही आणि खरंच महिला समोर गाऊ नाही पण गातो. ओ माझं पोरग ड्रायव्हर हाय. माझं पोरग ड्रायव्हर हाय. बाबासाहेबांच्या गाडीला. माझं पोरग ड्रायव्हर हाय. बाबासाहेबांच्या गाडीला. माझं पोरग ड्रायव्हर हाय. बाबासाहेबांच्या गाडीला. पाहून रान झाली खुश. पाहून रान झाली खुश. पाहून पाहून रान झाली खुश. पाहून रान झाली खुश. पाहून रान झाली खुश. पाहून
बाईनं काय केलं तिकून आल्या लातूरून क्या बात आहे. आणि काही बोलला आम्ही सगळे उसात फिरलो म्हणे आणि नेट ऑन करून टाकते तुम्ही कॉल करा बाई असे बळच अंगावर ओढून घ्यायचे धंदे करू नये काहीतरी खरं बोलावं आणि पाहून रान झाली खुश पाहून रान झाली खुश पाहून रान झाली खुश आणि काय म्हणतात आणि सुकून गेला तुमचा उस सुकून गेला तुमचा उस सुकून गेला तुमचा उस. बाई पण तुम्हाला माहित नाही जेवढा ऊस सुकला तेवढा गोड लागतो. क्या बात आहे. लोक येडे नाही पाणी तोडायला बाई पाणी तोडते बरं आणि सुकून गेला म्हणते तुमचा ऊस सुकून गेला तुमचा ऊस सुकून गेला तुमचा ऊस. आणि बाई गॅरंटी देऊन सांगतो लय गोड गोड लागणार हा रे गोड गोड लागणार हा लय गोड गोड लागणार हा एकदा चरखत घातल्यावर उस रस निघणार का बाईना एकदा चरखत घातल्यावर रस निघणार का नाही बा. काही गरज नाही बाई पुरा करून घेत्या मी रातभर करते कॉल. क्या बात है. बाई म्हणते मी दुसऱ्याची आणि कॉल करायला कमी होईल आणि ही रातभर करते कॉल. तुम्हाला सांगतो माझं कार्ड पोर्ट केलं रे भाऊ. क्या बात है. पहिलं जिओचं होतं नंतर एअरटेलचं केलं. मग त्या लोकांनी सांगितलं कंपनीला दादा 4 दिवस काही मोबाईल लागणार नाही तुमचा म्हणे. बाई करत असेल पण मला काही घेणं नाही. पण बाई चाले ना बाई चाले ना बाई चाले ना बाई चाले ना माझं चाले ना बाई चाले ना बाई चाले ना माझं ने बाई चाले ना माझं ने 4 दिवसानंतर 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 चाले ना बाई चाले ना बाई चाले ना अरे चाले ना बाई चाले ना बाई चाले ना. भाई दीपा दूसरे की है इधर आने का नहीं. क्या बात है. भाई माझी बायको तुझ्यापेक्षा लय सुंदर आहे तिकडे याचं काहीच काम नाही मला. जर आमच्या पोराची माय पाहिली तो आता पटकन पडशील चक्करच येईल का पाहिजे. बाई चाले ना माझं चाले ना बाई चाले ना बाई चाले ना माझं 4 दिवसानंतर बाई चाले ना माझं 4 दिवसानंतर बाई चाले ना माझं 4 दिवसानंतर. गुरुजी हातपाजर मागव. बरं नाही नेट चाललं तर बाईचा सगळा पत्ता आपल्याला माहित आहे. क्या बात आहे. काय करायचं जर इथं कॉल नाही लागला लयच तुम्हाला करपण लयच आलं तर मी तिथं येईल काय अडचण नाही. क्या बात आहे. बाई चाले ना माझं चाले ना बाई चाले ना फक्त इमानदारी काय करायचं तिथं उघड ठेवायचं गेट 4 दिवसानंतर बाई चाले ना माझं 4 दिवसानंतर असा केसा चावळून बुचडावाई ग. कायच बाई गाणे मंदिर असा केसाचा बांधून बुचडावाई ग. मला तर काही समजा बाईनं काहून गायलंय बरं. ह्या बाय पुस्तक आहे जे हिजडा असला त्याच्याकडे पूर्ण सामान असतंय.
बाई गाणं असं तो काहून गाईल बाई डायरेक्ट म्हणती एक माघाया आला हिजडा बाई गे बाई गाणं असं तू काहून गाईल बाईकडे काहीच नाही राहिलं का बाईनं हिजड्याचं सामान पाहिलं का बाईनं हिजड्याचं सामान पाहिलं सुंदर असं एक गाणं गातो बरं बाई उन्हाळ्याचे दिवस आहे पोरं एवढे तरफडून राहिले त्यांच्यासाठी सुंदर गाणं गातो अनेक रमाई गातो आणि तुम्हाला काय मुकडे गायचे गा सुंदर असं पोरायसाठी गाणं कारण हे पोरं एवढे तळमळ करायला लागले पत्र लागायचं भिवटाला द्यायला जीवावर उधार झाले बाई गरमी व्हायला लागली आमचं मीटर तोडलं पा अरे आहे शेजार धर्म आई करम बाई माझ्यावर लय उपकार होतील लिहा काय लिहायचे तर बाई शेजार धर्म कर माझ्यावर करम माझ्या समाश समजून घे माझ्या समाश समजून घे पोर रडते गे कारण उन्हाळा आहे फॅन चालू नाही आमचं मीटर तोडून गेलं आणि पोर रडते गे आहे शेजार धर्म थोडा कर तू करम आहे शेजार धर्म थोडा कर तू करम माझ्या समाश समजून घे रडते ग मला तुला इन दे ग रडते ग त्यांना तुला इन दे ग मला तुला इन दे ग रडते ग मला तुला इन दे ग रडते ग मला तुला इन दे ग आहे शेजार धर्म थोडा कर ग करम आहे शेजार धर्म थोडा कर ग करम माझ्या समाज समजून घे बाई पोरं उठल येत ना माझ्या संग काही खुना सासला पण लेकराकडे पहा बाई काय तळमळ त्याची लेकर रडत येत ना त्यांच्याकडे पाहून लाईन दे रडत येत ना कारण बाईला कळकळीने सांगतो अरे तुला तळमळून सांगतो बाई हाताकडे लक्ष द्या ना वरी मा मीटर आकडे टाकल्यापर्यंत हात चाललाय तुला तळमळीनं सांगतो बाई माझ्या घरात लाईट नाही माझ्या घरात लाईट नाही माझ्या घरात लाईट नाही कारण कोरोनाच्या महामारीपासून बिल नाही भरलं 40,000 50,000 असं बिल आलं बाई नाही भरू शकलं लाईन मधनं तोडून नेलं आकडा टाकला बरं टाकू ना मग कोरोना पासून थकलंय बिल तोडलं मीटर भरलं नाही तोडलं मीटर भरलं नाही तोडलं मीटर
ना बाळ रडतय ग लेन सोड ना ग त्यांच्याकडं थोडं पाहा ग सोड ना ग त्यांच्याकडं थोडं पाहा येणं सोड ना ग त्यांच्याकडे थोडं पाहा ग येणं सोड ना ग त्यांच्याकडे थोडं पाहा ग फक्त रात रात दे ग लाई काय करा दिवस निघला तर काढून घ्यायचा जास्त बिल येणार नाही कोणाच्या डोळ्यात यायचं नाही मला रात रात दे ग लाई बाई मग मजेत जाईन नाही मग मजेत जाईन नाही तुझा थकणार नाही महिना बाई तुझा थकणार नाही महिना तुझा थकणार नाही महिना अरे दोन ठिकाणी चालू माझी साई दोन ठिकाणी चालू माझी साई दोन ठिकाणी चालली माझी साई पैसा भरेल रोखे पैसा भरेल रोखे नको लावू बाई डोके. तुझ्या मदतीचा हात मला दे ग काय आमच्या घरात लाईट नाही तुमचा मजेशीर मोबाईल पानं चालला शेजार धर्म असा असतोय आणि होय रडत येत ना बाळा हो रडू नका रे आपण पण आकडा टाकू काय झालं पोर रडत येत ग मला तुला इन दे रडत येत ग मला तुला इन दे रडत येत ग मला तुला इन दे. आणि शेवटचा महिना आहे आणि शेवटचा मुखडा आमचे अधिकार दादा यांनी काय केलं काय केलं ह्या घराहून त्या घराला बाईनं काय केलं माझं घर वलांडवून अधिकार दादाला लाईन दिली पाना मी इथं आणि अधिकार दादाला तिकडे लाईन दिली क्या बात आहे का नाही मी कुठं माझा लाईट कुठे चालली बाई हे अधिकार दादा आहे यायला लाईन दिली बरं सुंदर असा मुकडा शेवट अरे अधिकारानं लाईन नेली अधिकारानं लाईन नेली आणि बरं दादा म्हणलं तुम्ही लाईन कशी भाड्याने घेतली महिन्यानं का मीटरमध्ये हिस्सा आहे भाड्याने अरे अधिकारानं लाईन नेली म्हणतो माझी आहे ती साली म्हणतो माझी आहे ती साली म्हणतो माझी आहे ती साली माझ्या घराहून नेला वायर क्या है माझ्या जीवाची तगमग झाली माझ्या जीवाची तगमग झाली माझ्या जीवाची तगमग झाली बाई मला माहित आहे वाड्यावर येणार रे अरे बोर्डे आहे हे नवीन पिन आहे तिथं तीन बोर्डे आहे हे नवीन पुन्हा आहे तिथं तीन कैलासाच तू समजून घे गे आकडा कैलासाच तू समजून घे बाई धाम तुटस तर सोडत नसते आम्रपाली गौतमाला आम्रपाली एवढा गर्व करू लागली सुंदर असा मुखडा अंतरा गातो बाई गौतम बुद्धाला आम्रपाली ती आम्रपाली कोण होती बाई तू वाच क्या बात आहे ती नगरवधू होती
विषय गंभीर आहे बाई, कटिंग झाली पाहिजे. नगर वधू होती, आणि तथागताने सांगितलं तुझं रूप हे नाशिवंत आहे. ती ऐकायला तयार नव्हती. माझ्यासारखी रूपवाण्या लातूर पासून तर जालनापर्यंत कोणीच नाही जुने. क्या बात है. आम्रपाली, आम्रपाली बाईचा विषय नाही, आम्रपालीचा आहे. बरं, तथागतानं काय केलं, बाई तू एवढी रूपवान आहे, हे तोडलेले पानं हे जळून जाणार. तथागतानं तिला 2 आंबे दिले आणि म्हणे बाई मी प्रवचन करून तो 7-8 दिवसानं हे आंबे जसे तसेच राहिले पाहिजे. तिनं एवढे जपून ठेवले, काय सांगाव. गाणार नव्हतो बाई, पण गाण्याचा प्रयत्न करतो. एवढे जपून ठेवले. तथागतानं सांगितलं जर हे आंबे सुकत चालले तर तुझा देह नासवंत आहे, आणि जर नाही सुकले तर तुझ्यासारखी अमर कोण नाही. अरे नाशवंत देह तुझा हे सांगू तुला मी कसे. अरे आंबे जसे न तसे ठेव ग, आंबे जसे न तसे. हे नाशवंत देह तुझा ग सांगू तुला मी कसे. आंबे जसे न तसे ठेव ग, आंबे जसे न तसे. बाईला हा विषय पटला नाही, बाईला खरंच पटला नाही विषय. बाई म्हणते काही म्हणायला लागले, हे कुठं बुद्ध आणि त्यांचं धम्म त्याच्यात लिहिलं नाही असं म्हणा बाईच्या मतांच्या. बरं, पण चिंचा नारीचं, त्या राजानं चिंचा नारीला लावून दिलं बाई तथागतावर आळ घेण्यासाठी. तो पण विषय गातो, थोडसाच गातो, वेळ लय झालेला आहे. बाई म्हणी राज दरबारामध्ये सभा बसली भरली, त्या ठिकाणी तथागतावर तू आळ घ्यायचं. चिंचा नारीला सांगून ठेवलं. चिंचा नारीला काय खापर बांधलं बाई, लय कुटाने झाली बाई. ते तथागताला पाथा चिंचा नारीचं सत्य उघडकीस आलं बाई. तुम्हाला काय सांगू बाई, लिहायचं काम करा बाई. अरे आम्ही कळतो हे त्या बिंबिसार राजासारखे कळ करणारे. बरं सांगतो तुम्हाला, अरे आम्ही करतो कळ बाई, फक्त तू घ्याया चाल. काय करायचं, तिथं जाऊन बोलायचं खोट. तिथं जाऊन खोटं बोलायचं. तथागत समोर बसले, बाईला दरबारात उभं केलं. अरे तिथं जाऊन बोलायचं खोट. मग बाईचं वाढत चाललंय पोट. 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 आम्ही करतोय कळ फक्त घेयाला तू आळ. आम्ही करतोय कळ, आम्ही घेयाला तू आळ. तिथं जाऊन बोलायचं खोट. पूर्ण गाणं गात नाही बाई, विना नाही. या बाईचं वाढत चाललंय पोट. 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 आणि सुंदर अशी या ठिकाणी बाईची इच्छा असली तर रमाई गातो. आणि बाईनं कटिंग केली तर पुन्हा कटिंग करू आपण. आपल्याला काय आपली काहीची सुरू.